भाऊ गेले बापा आला लही राग, भाऊ गेले बापा आला लही राग, म्हणे तुझ्यासाठी केला लही त्याग, सुखी संसाराला लावली आग, काय कराव काय कराव गिरगी स्वप्न पाहिले रात्रीवर स्वप्न पावले की माझा भाऊ येईल आणि आमची गरिबी दूर होईल. सत्यानाश केलास. तुझ्यासाठी स्वप्न पाहिले आणि तनमन वाहिले आणि काय दाबिले कुठे मोराव कुठे मोराव गिरगी जशी वासरू नाही दिसलं गाईचं, गाईले वासरू नाही दिसलं गाई या त्या रस्त्यानं धावते रे वासरासाठी रे, या त्या रस्त्यानं धावते. अशी ती वहिनी त्या गाईसाठी गाई सारखी हमरत होती रात दिवस. महाघनश्याम 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 काय केलंस तुला सत्यानाश. जशी गाय वासरासाठी हंबरते, जशी गाय वासरासाठी हंबरते तशी तुझी वहिनी तुझ्यासाठी रडते. तिचे दुःख किती तुला काय करते विचारू न विचारू न पावली जन्म दिला, तुझ्या मायनं दूध वाढलं, याच्या बाद तुझ्या मायबापानं काय काय केलं. मूर्खा, जो हिनं केलं ते कोणीच नाही केलं. तिचे आहे लही उपकार, जन्मभर नोकरी करशील तरी तिचे उपकार नाही फेडू शकत. तिचे आहे लही उपकार आणि तुझ्यावरती भार आणि विसरून गेला सार. काय मूर्खा नालायका, बाई आपल्या कड्यातली गाठी केव्हा तोडते तुलाही माहित आहे ना. नवरा मेल्याच्या बाद या बाई सारखं कोणी काम केलं का रे. गाठी तोडली मी जिवंत असताना. नवरा मेल्यावर बाई तोडते गाठी. ऐकून घे, नवरा मेल्यावर बाई तोडते गाठी. भलं तिनं गाठी तोडली तुझ्यासाठी आणि तिला काय दिली भिकेची वाटी. भीक मागाव भीक मागाव तिला दिली भीक मागाव भीक मागाव भीक मागाव भीक मागाव तिला हो दिली भीक मागाव भीक मागाव तिला हो. ते करणं कोणाची आस, सगळा विश्वास तुझ्यावर टाकला त्या बाईनं. ते करणं कोणाची आस आणि ठेवून विश्वास आणि केला सत्यानाश. विचार करून पाव विचारून पाव दिल हो विचारून पाव विचारून पाव दिल हो विचारून पाव विचारून पाव दिल हो विचारून पाव विचारून पाव दिल हो. मला एवढा राग आला का तुझ्या माईला राग नसन आला, तुझ्या बहिणीला राग नसन आला. बाईला क्रोध चढला भारी, बाईला
क्रोध चढला भारी, म्हणे माझी आहे बोलण्याची पारी, तुझ्यासाठी झालो आम्ही भिकारी. आहे का ठाव, आहे का ठाव दिली, आहे का ठाव, आहे का ठाव दिली, आहे का ठाव, आहे का ठाव दिली, आहे का ठाव, आहे का ठाव दिली. त्या बाईनं आपल्या तोंडातला घात झाला रे तुझे. तू जेवल्याशिवाय कधी जेवली नाही रे हे बाई रे. स्वतः उपाशी राहिली, पण तुझ्यासाठी अन्न ठेवलं तिनं, तुझ्यासाठी स्वयंपाक केला. स्वतः नाही जेवली, स्वतः उपाशी राहिली. तोंडातला चारीला घास, तोंडातला चारीला घास, अन करून विश्वास, अन केला सत्य, अन गड्याला फास. आमच्या तुला, आमच्या तुला तुझा का वाईट केलं? तो आमच्या जीवावर घेतलाय. अरे तू नोकरी करून पैसा आणणार होता, आमच्याकडे देणार होता. नाही आणलं तर नाही आणलं. अरे एखादी जराची पुडी आणतात आणि आम्हा दोघं नाही देतात. एवढं नाही जमलं, नाही जमलं ना. अरे बघा सगळं जात्या घराशी एक दोर घे आणि दोघांना आमच्या गळ्याला फाशी लाव आणि एखादं संपव नका मला. संपव. आला आला इथून पळत. भागूबाई कुठला? भागूबाई मी नाही सहन करणार आता. आजपर्यंत मी तुमची मर्यादा नाही ओलांडली, पण आता माझी वेळ आहे. मला बोलू द्या. माझ्या मनाला नका रोखू. नालायका चांदाला बेशरमा का दिवस आणलाय. अरे आजपासून मी तुटल्या की तू मला त्यातला तुटला, समजलं? एकही घास तुला मिळणार नाही. जायचं शिकून. अरे म्हणतात ना, कुत्र्याला सोन्याच्या सिंहासनावर बसवलं तरी तो आपल्या कुत्र्याची जात विसरत नाही म्हणून असा तो कुत्रा. बास वाणी बास. याच्या नंतर एक शब्द मी समोर बोलायचं नाही. का ग कोणत्या अधिकारी बोलतोस तुम्हाला? हा तू का माझी माय होत का सखी? तू मला जन्म दिले का? तू माझा बाप होता जन्म दिले का तुम्ही? बरोबर आहे, समजलो. तुम्हाला माझ्यावर प्रेम नव्हता. तुम्हाला माझ्यावर प्रेम नाही, फक्त तुम्हाला माझ्याकडून पैसा पाहिजे. पैसा. तुम्हाला फक्त प्रेम माझ्या पैशावर आहे. ठीक आहे, माझ्या पैशावर प्रेम आहे ना, माझ्यावर प्रेम नाही तर आजपासून मी तुमच्या घरी राहणार नाही, तुमच्या घरी पाय ठेवणार नाही. तुम्ही मराल दोघेही, नाही तुमच्या मैत्रीला जाणार नाही. आजपासून काय केलं तुला? काय केलं तुम्ही? आज उघडलाय रंजना. काय घडलं आज? जसे त्या गोरा कुंभारानं दोन्ही हात तोडून टाकले, असे मी माझे दोन्ही हात तोडीन. तुला कधी मी 5 बोटं नाही मारली, कधी माझ्या भावाला 5 बोटं नाही मारली, आणि या हाताने तुलाही मारलं आणि त्यालाही मारलं. आता मी माझे हात तोडल्याशिवाय राहणार नाही.